खऱ्या अर्थाने आज एका गंभीर विषयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपण वेधू इच्छितो आणि या विषयावर थेट मागणी आमची आहे की नाना पटोले यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, आमच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि आरक्षणाचे फायदे मिळणाऱ्या, हक्काचे फायदे मिळणाऱ्या समाजासमोर नतमस्तक होऊन माफी मागावी ही आमची मागणी आहे। आणि स्वतः नाना पटोले यांनी चैत्यभूमीवर जाऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक व्हावं, अभिवादन करून माफी मागावी। त्याचं कारण आहे, अमेरिकेत आपल्या अकलेचे दिवाळे हे राहुलजी गांधी यांनी दाखवलेच आणि म्हटलं विल स्क्रॅप द रिझर्वेशन, आम्ही आरक्षण काढून टाकू। काल परवा नाना पटोले यांनी त्याचं समर्थन केलं आणि समर्थनही 2 पाऊल पुढे जाऊन केलं। काय राहुल गांधीजी चुकीचं म्हणाले याचा अर्थ नाना पटोले यांच्या वाक्याचा थेट अर्थ हा होतो, आरक्षण ही आता आवश्यकता राहिलीच नाहीये। नाना पटोले हे आरक्षण काँग्रेसच्या मायबापांनी दिलेलं नाही, हे आरक्षण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून सामान्य माणसाचा हक्क म्हणून मिळालाय। समान संधी याच्यातच आरक्षण आहे आणि म्हणून या आरक्षणाच्या बाबतीमध्ये नाना पटोले यांचं विधान हे सरसकट असा अर्थ दाखवतं की आरक्षणाची गरजच नाही, राहणारच नाही, असूच नाही, असण्याची आवश्यकताच नाही। त्यामुळे नाना पटोले यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, आमच्या समाजाची माफी मागावी, चैत्यभूमीवर येऊन नाक रगडावं, हे आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आता असं म्हणतात की भाजपकडनं या संदर्भात संभ्रम पसरवला जातो, गैरसमज पसरवला जातो। जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेऊन हीच भूमिका नाही, जितेंद्र आव्हाड यांनी तर बोलूच नाही। जितेंद्र आव्हाड यांनी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो टराटरा फाडला, दोन्ही हातात घेऊन फोटो फाडल्याचं काम अख्ख्या देशाने पाहिलंय। आव्हाडांना या विषयावर बोलण्याचा अधिकारच काय आणि कुठला भ्रम? मग सत्य काय सांगा, तुम्ही काय म्हणालात त्याचं सत्य सांगा, या समोर करा चर्चा। तुम्ही काय सत्य पसरवताय, का भ्रम पसरवताय हे तुमचं तुम्हाला तरी माहिती आहे का? वाक्य सरळ आहे, राहुल गांधीजींच्या विधानाचं मी समर्थन करतो, त्यात काय चूक आहे? आरक्षण नको असं राहुल गांधी म्हणतायत, त्यात काय चूक आहे? सारवासारव चालू आहे। काल भाजपची बैठक सागर मुद्द्यावर पार पडली, त्याला तुम्ही आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होता। मुंबईतल्या जागांबद्दल कधीपर्यंत अंतिम तोडगा निघणार? काही जागांवरती शिवसेनेला भाजपकडून उमेदवार दिले जातील अशी ही चर्चा आहे। आम्ही एकच आहोत, एकमेकाचे उमेदवार निवडून आणणं आमचं काम आहे आणि चांगला उमेदवार एकमेकाला आवश्यक असेल तर त्याच्यामध्ये एकमेकाचा हात एकमेकाच्या हातात धरला पाहिजे। यालाच मैत्री, यालाच युती म्हणतात। मी तुझ्या कानशिला तोडीन, तू जा बाहेर, हे पाटोले आणि संजय राऊत यांचं चालतं, त्याला युती आघाडी म्हणत नाही। भाजपकडनं काही उमेदवार शिवसेनेला दिले जातात, बघू। आपण एक विचार केलं होतं की राहुल यांच्याशी संबंध असलेल्या कोणालाही जर तिकीट मिळाली तर आमचा विरोध असेल। भाजपचे कार्यकर्ते ते काम करणार नाहीत, असा उमेदवार देऊ नये। त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांचा असला तरी आमची भूमिका कडक स्पष्ट आहे, भाजप अशा उमेदवाराचं काम करणार नाही। पण ते मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षांची ही
बाजू म्हणा किंवा तुमची भावना समजून अजून घेतली त्यांना पाहिजे. उमेदवार तर घोषित होऊ द्या. सना मलिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, दिलेलं आहे, घोषित करणार. या सना मलिकच्या विषयावर गृहमंत्री देवेंद्रजी भूमिका मांडतील याचं कारण नवाब मलिक यांच्यावरची भूमिका आरोपपत्रामध्ये आहे आणि आम्ही त्यांचं काम करणार नाही. आपण काल राज ठाकरेंची भेट घेतली, चर्चा पुन्हा सुरू होता, आपली मैत्री आहे, पण या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं भेट होणं, कुठे काही वेगळे समीकरणं, पोस्ट प्री चर्चा काय झाली, सगळे हे प्रश्न आहेत ज्याच्या अनुत्तर येत आणि मला वाटतं समीकरण वगैरे नाही, राजकारण तर बिलकुलच नाही, पण एका अर्थाने संबंधाच्या विषयामध्ये आणि मैत्री या विषयावरून मला जरूर असं वाटतं आणि मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार या तिघांनाही विनंती करणार आहे, चर्चाही करणार आहे. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद आणि दरार नाही. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोधही नाही, पण का असं होऊ शकत नाही की महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊन जर आपल्याच घरातला राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जर पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ, आपण सगळेच त्याला निवडून देऊ. ज्या पद्धतीने आजपर्यंतच्या राजकारणात एकमेकाशी संबंध हे राज ठाकरे यांनी जपले, हिंदुत्वाच्या भूमिकेवर आले आणि व्यक्तिगत नातं काही असतं की नाही, नसेल उद्धवजींना काय वाटत, उद्धवजींना अमित ठाकरे यांच्याबद्दल नातं वाटत नसेल, पण महायुतीला मात्र अशा नात्या गोत्यातील किंवा अशा नात्यातील आमच्या घरातील पहिलीच निवडणूक लढवणारा अमित ठाकरे असेल तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा या सगळ्यांशी बोलेन, ते निर्णय घेतील. यात महायुतीत कुठलाही मतभेद असला तरी एक वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आणि असे नातेसंबंध आपण दाखवले पाहिजे. पण सदा सरवणकरने आजच 28 तारखेला फॉर्म भरणार अशा प्रकारचे घोषणाही केली आहे, म्हणून त्यावर भाष्य करत नाही. निर्णय करायला अजून वेळ आहे, करायचा असेल तर चर्चा करता येईल. सदा सरवणकरांच्या उमेदवाराला आमचा विरोध नाहीच आहे ना, ते महायुतीचे उमेदवार आहेत, पण महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं. ही भूमिका घ्यायला थोडा उशीर झाला असं नाही वाटत? असं काही नसतं राजकारणात, उशीर कुठल्याच गोष्टीला नसतो. तुमच्यात सगळं ठीक आहे, तुम्ही दरवेळेला महाविकास आघाडीकडे बोट दाखवता. काल राहुल गांधी नाराज झाले अशी चर्चा आली, आज पुन्हा भेटतायत, जे मतभेद त्यांच्यात आहेत, पण तुमच्यातही मतभेद आहेत. 12 जागांचा तिढा अजून सोडत नाही. मतभेद नाही आहे हो, तिथे कोण जिंकून येऊ शकतं. बघा तुम्ही सगळे आमचे उमेदवार तिन्ही पक्षांचे, जर जागा कोणाकडे असेल आणि तुल्यबळ उमेदवार एकमेकाला हवा असेल तर आम्ही एकमेकाची मदत केली आहे, सहकार्य केलं आहे, एकत्र राहिलो आहे. हा अहंकार कोणाचाच नाही की मला जर जास्ती जागा मिळत नाहीत एकत्रित पक्ष म्हणून तर दुसऱ्यालाही मिळू नये. माझे कपडे फाटले असतील तर मी दुसऱ्याचे पण फाडणार, ही उबाटाची भूमिका आहे. आणि म्हणून काँग्रेसचा कणा झुकत 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 नाना पटोले, थोरात, वडेट्टीवार 125, 150 म्हणत आता सगळे आकडे येतात ते 90 पर्यंत आले. आणि उद्धवजींच्या पक्षालाच दाखवायचं आहे तुम्ही कोण, झुका खाली, माझ्या एवढेच राहा, असं आमच्यात बिलकुल नाही. पण पवार साहेबांना तर चांगलं झालं ना, जे 80-75 पर्यंत होते ते 90 पर्यंत. अरे जिंकून येतील तर चांगलं ना, जागा तर मिळाल्या, जागा मिळाल्या आणि त्या भाकड असतील तर त्याच्यावर कुठली पेरणी होणार आहे.
आणि त्यामुळे जागांच्या अहंकारावर जगायचं असेल तर नक्की यांनी मेळावे घ्यावे. विजयाचा शंखनाद आम्हीच करणार. एक काल संगमनेरमध्ये प्रकार घडला. थोरात यांच्या कन्यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह असं विधान आपल्या कार्यकर्त्यांकडनं केलं गेलं. त्याबद्दल आपण काय म्हणाल? त्याच्यामुळे तर जाळपोळ झालेली आहे. म्हणजे विखे पाटलांचे कार्यकर्ते होते, सुजय विखे तिथं उपस्थित, अशी सगळी चर्चा आहे, माहिती आहे. या विधानाचं जर आपल्याला माहिती आहे तर त्याच्याबद्दल काय म्हणाल? मला पूर्ण विधान माहीत नाही आणि त्यामुळे पूर्ण विधान माहिती नसताना बोलणं हे अयोग्य ठरेल. पण मला व्यक्तिशः विधान माहीत नसलं तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनीच म्हणजे सर्वच पक्षांनी प्रचार आक्रमक जरूर करावा, एकमेकावर टीका जरूर करावी, पण मर्यादा पाळून करावी. आता या सगळ्या मर्यादा पार करून गेलेला एकमेव माणूस आहे तो विश्वविख्यात प्रवक्ता संजय राऊत. त्याला तुम्ही तरी दाखवायला बंद करावं. सर, उमेदवारांच्या संदर्भात तर म्हणाल की काही ठिकाणी उमेदवार दिले किंवा घेतले जातील, सहकार्य होईल, आम्ही एकच आहोत. मुंबईत एकूण किती ठिकाणी या सगळ्या संदर्भात उमेदवार दिले किंवा घेतले जातील? एक्सचेंज होईल. सगळी यादी समोर येईल. भाजपची दुसरी यादी कधी येणार? आज उद्यामध्ये येईल. म्हणजे नाराजी टाळण्यासाठी लांबवतोय आपण, काय विषय? बघा, रणनीती जी असते, कुठला पक्ष लढेल विरोधात, चिन्ह विरोधात काय असेल, उमेदवार काय असेल, याच्यावर पण काही रणनीती असते ना. ती आम्हाला करू द्या. याचा अर्थ टाळतो विदुष्ट आहोत असं नसतं. एखादी बातमी एखाद्या तुमच्या चॅनेलला आली तर दुसरा चॅनल त्यावर लक्ष ठेवत असतं. मग आपण ब्रेकिंग काय दिली पाहिजे? जसं तुमचं माध्यम आहे तसं आमचंही माध्यम आहे. तुमच्यावर लक्ष ठेवणार. बारीक. मनसेसोबतची चर्चा यशस्वी झाली? कुठली चर्चा? अशी एक बातमी आली होती की मनसेसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली राष्ट्रपती. त्यावर मला माहिती नाही. त्यांची बैठक झाली असेल पण त्याचा पूर्ण लेखाजोखा माझ्याकडे नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप नाना पटोले को प्रति जो आपका गुस्सा है, जो उन्होंने समर्थन किया है राहुल गांधी के बयान का आरक्षण के मुद्दे को लेकर, हम मांग कर रहे हैं कांग्रेस के नेता नाना पटोले, इन्होंने महाराष्ट्र की माफी मांगनी चाहिए. हमारे अधिकार कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण का लाभ लेने वाले सभी जनता से हाथ जोड़कर माफी मांगनी चाहिए और चैत्य भूमि में परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के चरणों में नाक रगड़ना चाहिए. उन्होंने जो बयान किया, वो राहुल गांधी जी ने अमेरिका में जो बात कही कि हमें आरक्षण की आवश्यकता ही नहीं, हम स्क्रैप करेंगे, नाना पटोले उससे 2 कदम आगे गए. उन्होंने कहा राहुल गांधी जी ने कहा वो गलत क्या कहा. उन्होंने तो है उसको स्क्रैप करने की बात की, लेकिन नाना पटोले के इस बयान का मतलब ऐसा भी निकल सकता है कि आरक्षण की जरूरत ही नहीं है, जरूरत रहने वाली ही नहीं है, जरूरत थी भी नहीं. नाना पटोले जी, ये कांग्रेस के माँ बाप ने हमको आरक्षण नहीं दिया है. ये आरक्षण परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने संवैधानिक स्वरूप में दिया है. आप उसको नाखून लगाने वाले कौन है? आप महाराष्ट्र की माफी मांगे. एक तरह से सीट बंटवारे को लेकर अभी भी कहीं ना कहीं अनबन या सहमति नहीं बन रही है. आपके बीच भी अभी लगभग 100 सीटें ऐसी हैं जहां पर उम्मीदवार देना बचा. अगले 2-3 दिनों में नामांकन की आखिरी तारीख भी आ रही है. देखिए, सामने वाले दल इतने बिखर चुके हैं, हम रणनीति के आधार पर जीत की तरफ आगे बढ़े. वहाँ कौन सा दल लड़ेगा ये हम समझेंगे, हमारा उम्मीदवार देंगे. वहाँ कौन सा चिन्ह होगा ये भी हमारा उम्मीदवार तय करते समय हमारी आवश्यकता है, समझने की आवश्यकता है. हमारी रणनीति क्या है, वहाँ पर कौन उम्मीदवार होगा, ये रणनीतिक दांवपेच है. इसमें कोई ढिलाईपन, झगड़ा, असमंजस हमारे उम्मीदवार तय करने में नहीं, ये रणनीति का भाग है. तो कुछ जगहों पर आपका विरोध है ना. सना मलिक जब
राष्ट्रवादी कांग्रेस से हमारा विरोध नवाब मलिक की उम्मीदवारी को है। देना नहीं देना उस पार्टी का सवाल है। भारतीय जनता पार्टी नवाब मलिक का काम नहीं करेगी। सर, महाविकास अघाड़ी ने वर्ली सीट से आदित्य ठाकरे का नाम दे दिया है। महायुति में अब भी शाइना एमसी और मिलिंद देवड़ा को तो लेकर नाम घोषित होगा फिर उस पर मैं बात करूंगा। कब तक आ सकती है? तो शिवसेना के लिए उनको पूछना पड़ेगा। उमेदवार असं म्हणालात की मिलिंद देवळा निवडून येतील असं चॅनलचे इकडे बोलताना तुम्ही असं म्हणालात, पण त्यांची उमेदवारी निश्चित आहे असं म्हणायचं? मी त्यांचा उमेदवार ठरवणारा कोणी नाही। शेवटी तो पक्ष त्याचे नेते एकनाथजी आहेत। माझं मत सांगितलं मी की मिलिंद देवरा हे उमेदवार म्हणून आले तरी भारतीय जनता पार्टी तेवढा उत्साहानेच काम करेल। आशीष जी, कल आप राज ठाकरे से मिले। राज ठाकरे आपके काफ़ी स्नेही हैं, लेकिन एक चर्चा ये भी है कि उनके बेटे जब खड़े हो रहे हैं तो आपकी तरफ से यानी महायुति की तरफ से समर्थन नहीं दिया जा रहा। सदा सरवण को उम्मीदवारी दी गई है, लोकसभा में मोदी जी के लिए उन्हें समर्थन दिया था, तो क्या आप कोई पहल करेंगे कि अमित ठाकरे को हमारी तरफ से यानी महायुति की तरफ से समर्थन मिले, अपना योगदान रहे उनकी जीत में? देखिए, इस बात को राजनीतिक तरीके से ही सोचना चाहिए, ऐसा नहीं, ऐसा मेरा मानना है। और जो बात मैं कहना चाह रहा हूं उसको थोड़ी गंभीरता से समझ भी ले, ऐसा मेरी विनती है। महायुति में कोई भी दरार नहीं, कोई भी झगड़ा नहीं। हम एक दूसरे के पार्टी के उम्मीदवार के खिलाफ बयान करते नहीं, करेंगे भी नहीं। सदा सरवण के जी की उम्मीदवारी को हमारा विरोध नहीं, क्योंकि वो शिवसेना के उम्मीदवार है। मेरा मानना ऐसा है, और जो पहल मैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, देवेंद्र जी, अजित दादा पवार तीनों को करूंगा कि महायुति से एकत्रित हम क्या राज ठाकरे जी के सुपुत्र अमित ठाकरे का समर्थन करें तो अच्छा नहीं होगा। ये मेरी पहल है, अंतिम निर्णय उनको करना है। ये तीनों नेता अंतिम निर्णय करेंगे, लेकिन राजनीति में एक दूसरे से जो संबंध बनते हैं, पारिवारिक रिश्ते बनते हैं, अपनापन होता है, और राज ठाकरे जी ने उसको कई बार निभाया है। इसकी जानकारी तीनों दल के नेताओं को है। मैं सदा सरवणकर जी के विरोध में नहीं, लेकिन क्या तीनों दल इस भूमिका को लेकर अमित ठाकरे जी को जिताए, ऐसी भूमिका ले, ये अच्छा होगा, ऐसा मैं मेरी पहल करूंगा। ये संभव है आपको लगता है? देखो, राजनीति में सभी चीजें संभव है। ठीक है। एक प्रश्न आहे, महायुतीमध्ये ज्या उमेदवारांना तिकीट मिळत नाही किंवा उमेदवारी मिळत नाहीये, जे बंडखोरी करणार त्यांना एकनाथ शिंदे पाठबळ देतात, आर्थिक शासक पुरवतात, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। तो त्यांचा अनुभव आहे। किंवा 2019 मध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हेच धंदे केले होते। तर ज्याला कावीळ असते त्याला सगळं पिवळं दिसतं। आदित्य ठाकरे यांना सध्या राजकीय कावीळ झाली आणि म्हणून ते या ठिकाणी तीन पक्षांमध्ये गैरसमज पसरवण्याच्या भूमिकेवर भाष्य करतायत आणि स्वतः मात्र जोडी घेऊन उबाटा सेना उमेदवार देतं का उमेदवार म्हणून अन्य पक्षातला येणाऱ्या उमेदवाराला पकडायला जात आहेत। मग ते कोकणातल्या आमच्या राजनतेलीपासून अजून ठिकाणी असतील, आणि त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाही त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलावं, हे आदित्य ठाकरेंचं पुन्हा एकदा निर्बुद्धपण सिद्ध करतं। शेवटचा प्रश्न, अनिल देशमुखांनी सकाळी ट्विट करून पुन्हा एकदा फडणवीसांवरती आरोप केलेत आणि त्यांच्या पुस्तकाची 4 पानं ट्विट केलीत। पुन्हा एकदा फडणवीसांनी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन केला होता, त्याची पूर्ण माहिती त्या माध्यमातून त्यांनी दिली। ज्याला कोर्टानेच फटकारे दिले, ज्याला कोर्टाने बेल देताना त्याच्यावर टिप्पणी केली, ज्यांनी पोलीस दलातील लोकांना वसुलीच्या कामाला लावलं आणि ज्याच्या अजून इन्क्वायऱ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर नाही चालू आहेत, अशा प्रकरणामध्ये बोलणारे माजी आरोपी किंवा अजूनही ज्यांच्याकडे संशय आहे यांच्या म्हणण्याचं महत्त्व केवढं याचा विचार अनिल देशमुख यांनी स्वतःच करावा। धन्यवाद।